महाराष्ट्रीयन फूड 328 आजची रेसिपी आहे अनारसी। त्यासाठी रेशनचे तांदूळ घेतले मी, 4 तास भिजत घातले, स्वच्छ धुवून काढायचे, 4 तास पाण्यात भिजत घालायचे। त्यानंतर 4 तासानंतर पाणी निथळून घ्यायचं आणि सुती कपड्यावर फॅन खाली 15 ते 20 मिनटं वाळवायचे। हाताला खूप कडक नाही झाले पाहिजे, पण हाताला चिटकल असे तांदूळ ठेवायचे आणि नंतर मिक्सरमधून त्याची पावडर मी काढून घेतली। त्याच्यात आपण प्रमाण बघूया। पहिली वाटी घेतोय आपण, दोन वाट्या, तीन वाट्या, वरनं एक सपाट वाटी, 3 फुल भरलेले आहे आणि एक शेवटची सपाट वाटी आहे। अशा 4 वाट्या आहेत। आता इथं आपण गूळ घेतलाय आणि 4 वाट्या तळाचं पीठ असेल तर 2 वाट्या गूळ घ्यायचं आहे, दोन्ही मिक्स करायचं। ह्या प्रमाणातच घ्या किंवा अशाच पद्धतीने घ्या। तांदळाचा निम्मा गूळ लागतो। दिलेल्या प्रमाणानुसार हे सगळं मिक्स केलं आहे आणि आता आपण मिक्सरला फिरवणार आहोत। दोन्ही मिक्स केलं आहे, गूळ आणि तांदळाचं पीठ, ते मिक्सरला फिरवायचं आहे। मिक्सरमधनं मिश्रण काढले आणि त्याच्या अशा पद्धतीने गोळे करायचे आणि डब्यात ठेवायचे। तुम्ही बघू शकता इथं आपण जे डब्यात गोळे करून ठेवले होते ते आता तुम्ही बघू शकता इथं आपण जे डब्यात गोळे करून ठेवले होते ते आता फोडून घेतलेत। अशा प्रकारे फोडायचे। थोडं केळ घेतले, साधारण अर्धा केळ घेतले, अशा पद्धतीने फोडायचे, मिक्स करायचे। सर्व पीठ हाताने एकजीव करायचं, त्यात थोडं केळ टाकायचं।
बघू शकता अशा प्रकारे पीठ जमा झालं आहे आपलं. तुम्ही बघू शकता इथं मी साजूक कढई तापत ठेवली आणि साजूक तूप ओततोय आपण. अनारसे तळण्यासाठी इथं आपण पीठ घेतोय आता आणि अनारसे तयार करतोय. अशा पद्धतीने अनारसे थापायचे. मी खाली खसखस टाकतो. इथे आपण प्लास्टिकचा पेपर घेतला आणि त्याच्यावर थापले. खसखशीची बाजू खाली सोडायची. स्लो गॅसवर तळायचे. तोपर्यंत आपण दुसरा अनारसा तयार करतो. इथं आपण अनारसा तळतोय. वरच्या बाजूने खसखस असेल त्या बाजून सोडायची. खसखशीची बाजू वरती आली पाहिजे अशा पद्धतीने सोडायचे. अशा पद्धतीने आपले अनारसे तयार होत आहे. अशा प्रकारे फुगत आहे. कुठे ते पांगले वगैरे नाही किंवा तेलात सुटले नाही. तुम्ही बघू शकता इथं आपले अनारसे तयार आहे. एकदा हे अनारसे बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.